सुरुवातीला नवनाथ बन यांच्याकडे जाईन. नवनाथ, मतदार म्हणून आम्ही हताश आहोत, काय प्रश्न विचारू आम्ही तुम्हाला? नम्रताजी, निश्चितपणे काल जो प्रकार घडलेला आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आणि एकूणच विधानसभा म्हणून, विधिमंडळ म्हणून, कायदे मंडळ म्हणून अतिशय दुर्दैवी आहे. कालच्या झालेल्या प्रकाराचं कुणीही समर्थन करणार नाही. आज देखील या संदर्भात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे निवेदन दिलंय की ही घटना कुठल्या एका आमदारांची बदनामी करत नाही, तर संपूर्ण विधिमंडळात असलेल्या प्रत्येक प्रतिनिधीची, लोकप्रतिनिधीची बदनामी करते. कारण लोक फक्त त्या संबंधित आमदारांनाच दोषी धरत नाहीत, तर सगळ्याच एकूण व्यवस्थेला आणि आमदारांना याबद्दल जाब विचारतात, प्रश्न विचारतात. विधिमंडळाची, कायदे मंडळाची प्रतिमा देखील मलिन होते. खरं तर असे प्रकार विधिमंडळात झालेच नाही पाहिजे, यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील करणं आवश्यक आहे. आत्ताच आपण विधानसभा अध्यक्षांचं निवेदन ऐकलं असेल, तर त्या संदर्भात इथिक्स कमिटी देखील स्थापन करण्यात आली आहे आणि यापुढे आमदारांसोबत अशा पद्धतीचे कार्यकर्ते येणार नाहीत याचीही काळजी घेतली जाईल. पण याची सुरुवात कशी झाली, तर काही लोक उठून कशा पद्धतीनं घोषणा देतात, लोकांना डिवचवण्याचं सातत्यानं कार्यक्रम होतो का, आणि लोक त्यामधून किंवा आमदारांना त्रास होईल, आमदारांना अशा पद्धतीचं विधान करायचं की त्याचे समर्थक नाराज झाले पाहिजे आणि त्यांनी अशा पद्धतीचं गैरकृत्य केलं पाहिजे, हे करायलाही कोणीतरी भाग पाडतं का, याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा खरं तर आपली अतिशय प्रगल्भ आहे. आपण खरं तर याच्या आधी अनेक राजकारण्यांनी महाराष्ट्र बघितलेला आहे आणि याच्यापूर्वी अशा पद्धतीचं कोणाच्याही भावना शाब्दिक याने दुखायच्या नाहीयेत. परंतु गेल्या काही दिवसात एकूण सगळी राजकीय परिस्थिती, म्हणजे फक्त भाजपच नाही तर एकूण सगळीच राजकीय परिस्थिती, म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा इतर सगळ्या पक्षाचे लोक छोट्या छोट्या गोष्टींना आपल्या भावना दुखतायत. आपण संकुचित होतोय का, हा देखील प्रश्न पडतोय आणि त्याच्यातून या सगळ्या घटना घडतायत. याला सगळेच राजकीय पक्ष जबाबदार आहेत असं मला वाटतं. मला वाटतं प्रत्येकाने थोडीशी आचारसंहिता आपापल्या कार्यकर्त्याला, आपल्या नेत्याला, आपल्या आमदारांना घालून दिली तर महाराष्ट्रावर अशा पद्धतीची वेळ येणार नाही. आणि त्याबद्दल सजग राहून सगळेच राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते पुढाकार घेतील आणि अशा प्रकारचा वादंग पुन्हा आपल्या विधानमंडळात होणार नाही. तुम्ही जो बरोबर उल्लेख केला की आखाडा हा शब्द आपण शाब्दिक याने वापरायचो, पण प्रत्यक्ष कुस्तीचा आखाडा भरावा अशा पद्धतीचं विधानमंडळात होत असेल आणि ते उचकवण्याचा प्रयत्न जर का कोणी करत असेल तर ते निश्चितपणे दुर्दैवी आहे. नवनाथ, माझा प्रश्न असा आहे, म्हणजे अनेक नेत्यांची उदाहरणं आहेत आपल्या समोर. म्हणजे आम्ही गोपीनाथ मुंडे बघितलेत, आपण सगळ्यांनी देवेंद्र फडणवीसांचा स्टान्स बघितलाय, आपण पृथ्वीराज चव्हाण बघितलेत, आपण उद्धव ठाकरे बघितलेत. हे नेते कधीही कुठल्या गाडीसमोर बसलेत, आरडाओरडा करतायत, त्यांच्या बोलताना, आपला मुद्दा मांडताना त्यांचा करारीपणा त्यांच्या आवाजातला दिसतो. पण कधी कुठे किंचाळलेत, आचकट विचकट शब्दप्रयोग वापरलेत त्यांनी, कुठे गाडी समोर झोपली आहेत, अशा प्रकारची आंदोलनं त्यांनी केली नाहीत. पायऱ्यांवर बसून त्यांनी घोषणा दिल्या का? दिल्या ना. पण अशा राजकारण्यांची संख्या आता का वाढतीये? म्हणजे सत्ताधाऱ्यांमध्येही वाढतीये, विरोधकांमध्येही वाढतीये. मी अंकुश काकडेंकडेही हा प्रश्न घेऊन जाईन. सुरुवातीला नवनाथ बन. नम्रताजी, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आपल्याला घटनेने दिलेला असतो, संविधानाने दिला असतो. पायऱ्यावर बसून आंदोलन करणं, एखादी घटना पटली नाही, माझ्या प्रश्नाचा रोग चुकीचा नाहीये, चुकीचा करू नका. माझा हक्काबद्दल माझा मुद्दा नाहीये, हक्काबद्दल माझा मुद्दा नाहीये, पण लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने वागतायत त्या हक्काच्या नावाखाली, त्याच्याबाबत आक्षेप मतदार म्हणून आम्हाला आहे. बरोबर आहे, लोकशाहीमध्ये आंदोलन केलीच पाहिजे, परंतु ज्या पद्धतीनं गाडीच्या समोर उभं राहायचं, म्हणजे कुठल्याही पक्षाचं असेल की पोलिसाची व्यवस्थाच आम्ही मानणार नाही किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दादागिरी करायची, तुम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर, एवढंच नव्हे, काल आम्ही गोपीचंद पडळकर जेव्हा बघितले त्या पायऱ्यांवरून खाली येताना बाजूला जितेंद्र आव्हाड होते, दोघांमधली नजरानजर किती खुनशी होती याची दृश्य सगळ्या कॅमेऱ्यावर आहेत, सगळ्या चॅनल्सवर चालतात. हे सुद्धा आक्षेपार्हच आहे. 100% नम्रताजी, सगळंच आक्षेपार्ह आहे. ज्या पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी देणं आक्षेपार्ह आहे, गाडी समोर बसून आंदोलन करणं, पोलिसांबरोबर झटापट करणं हे आक्षेपार्ह आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीच्या एकमेकांच्या विरोधात, एकमेकांना हर्ट होईल, समोरच्या माणसाला त्रास होईल अशा पद्धतीच्या घोषणा देणं देखील आक्षेपार्ह आहे. त्याच्यामुळं आपण एकमेकांना संकुचित करतोय आणि एकमेकांची खुन्नस काढतोय. कार्यकर्ता संतापतो कारण माझ्या नेत्याला तुम्ही का शिवी दिली, याच्यामुळे कार्यकर्ता संतप्त होतो. खरं तर अशा पद्धतीनं घोषणाबाजी करणं आणि त्या घोषणाबाजी केल्या म्हणून त्याचं मारहाण करणं
हे देखील चुकीचं आहे. अशा पद्धतीचे महाराष्ट्राची संस्कृती खरंच नाहीये. हो. तुम्ही जे सर्व सन्माननीय नेत्यांचा उल्लेख केला, महाराष्ट्रातल्या सर्व सन्माननीय नेत्यांनी महाराष्ट्राची ही परंपरा वाढवण्याचं काम केलं, परंतु दुर्दैवाने ती कालची घटना घडली आणि याच्यामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा इतर कुठलेही पक्ष असेल, या सर्व पक्षांनी मिळून एकत्रित अशी आचारसंहिता या निमित्ताने केली पाहिजे. खरं तर आज विधिमंडळात देखील या संदर्भात शिस्तपालन समिती, इथिक्स कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्या कमिटीच्या माध्यमातून एक अहवाल येईल आणि गेल्या काही दिवसापासून आपण बघतो की सातत्यानं विधिमंडळामध्ये येणाऱ्या, बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढलेली आहे. जसं नाणेवडेकर मॅडम यांनी सांगितले की मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी, पर्यटकांची गर्दी तिथे होते. त्याच्यामुळे देखील हा साधारणतः गोंधळ होतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विधानमंडळाचा सगळा परिसर हा विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीत येतो. तिथली कायदा सुव्यवस्था पाहणं या दोन्ही ऑथॉरिटीकडे त्यांचं काम असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे ही घटना घडली आणि त्याच्यानंतर जो काल बाहेर सगळा राडा घेतला की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी देणं, पोलिसांना पोलीस स्टेशनमधनं बाहेर जा अशा पद्धतीचे आरोप करणं, हे सगळंच राजकीय संस्कृतीसाठी चांगलं नाही. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निश्चितपणे याचा गांभीर्यानं विचार करतोय आणि अशा पद्धतीनं तातडीनं गोपीचंद पडळकर यांना देखील समज देण्यात आली. तुम्ही याबद्दल बोलू नका हे देखील सांगण्यात आलं आणि गोपीचंद पडळकर यांनी तर विधानसभेमध्ये त्या घडलेल्या प्रकरणाबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली. त्या तुलनेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी मात्र दिलगिरी व्यक्त केली नाही, हे देखील वास्तव आहे. मला मृणालिनी मॅमकडे जायचं. नवनाथ बन यांना एक छोटासा मला वाटतं प्रत्युत्तर द्यायचं. नम्रताजी, म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी केलं ते साहजिक होतं, आणि ज्या पद्धतीनं बाकी इतरांनी केलं की ते साहजिक नसतं. हाच दुतट म्हणजे अंकुशजी काकडे यांच्याबद्दल आदर राखून तुम्ही आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव घेतलं. मग जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसे यांना मंत्री असताना बंगल्यावर नेऊन मारहाण केली. कशा पद्धतीनं काळं निळं होईपर्यंत पोलीस सुरक्षेमध्ये मारहाण केली होती. तेव्हा ते शरद पवारांच्या सांगण्यावरून केली होती असं म्हटलं तर यांना चालेल का? तेव्हा देखील जितेंद्र आव्हाड हे मंत्री होते आणि मंत्री असताना कशा पद्धतीनं गैरफायदा केला आणि एका सर्वसामान्य, एवढंच नाही तर महाविकास आघाडीचं सरकार असताना कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून एका माजी नौदल अधिकाऱ्याला डोळा फोडला होता. आणि काल सुद्धा जितेंद्र आव्हाड हे सगळा प्रकार घडल्यानंतर एका पत्रकाराला त्यांनी कव्हरिंग करणाऱ्या, रिपोर्टिंग करणाऱ्या एका पत्रकाराला हात मारला, धक्का मारला की तू या सगळ्या प्रकरणाचं वार्तांकन करू नको. अशा पद्धतीची मोजोरी आणि अशा पद्धतीचं वागणं जितेंद्र आव्हाड यांचं सातत्यानं आहे. तरी देखील त्यांचं हे वागणं समर्थनीय आहे आणि ते साहजिक आहे. समर्थनीय वागणं कुणाचंही नाहीये. समर्थनीय वागणं कुणाचंही नाहीये. विधान भवन हे संविधानाचं मंदिर आहे आणि तिथे आदरयुक्त वागणूक प्रत्येकाची असली पाहिजे. प्रत्येकाने तिथे डेकोरम हा पाळलाच पाहिजे. आम्ही मतदार म्हणून आमची ही किमान अपेक्षा आहे. माझ्यासाठी लढतोय, तुम्ही जितेंद्र आव्हाड यांच्या वागणुकीचं कार्यकर्ता माझ्यासाठी लढतोय, अतिशय ज्येष्ठ आहात तुम्ही, अनेक वर्ष हे जवळून बघितलं आणि असं असताना देखील जितेंद्र आव्हाड यांचं समर्थन जर का तुम्ही करत असाल तर महाराष्ट्र बघतोय की हे कसं होतं. आणि सरकारला म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे आणि अशा पद्धतीची कार्यपद्धती जाणीवपूर्वक केली जाते का, हा देखील माझा आरोप आहे. नाही, समर्थन याच्या बाबतीत कुणाचंही होऊ शकत नाही. कुठल्याही वागणुकीचं समर्थन होऊ शकत नाही.